14 ऑक्टोबर 2021 शरद पवार साहेबांकडे त्रुटीपूर्ततेचा पाठपुरावा जो आहे तो शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत शिक्षक समन्वय संघामार्फत करण्यात आलेला आहे। त्याची सद्यस्थिती मुंबईमधील आज आपण बघणार आहोत। त्यानंतर अघोषितची देखील सद्यस्थिती जी आहे, अघोषितचं आंदोलन सुरू आहे। अघोषितची तपासणी माध्यमिकची जी राहिलेली असेल, ज्या शाळा मंत्रालय ठिकाणी गेलेल्या होत्या त्या परत पाठवण्यात आलेल्या आहे। पुढं कधीपर्यंत कॅम्प लागू शकतो, त्याचसोबत पात्राची यादी या संदर्भात सर्व सविस्तर माहिती पुढे आपण अघोषितची बघणार आहोत। त्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात विविध शिक्षक संघटनांकडून येत्या काळामध्ये पायदिंडी जी आहे ती काढली जाणार आहे। त्या संदर्भात देखील माहिती समोर येत आहे, ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर सर्वात प्रथम जी पहिली माहिती आहे, शरद पवारांकडे त्रुटीपूर्तता संदर्भात शिक्षक समन्वय संघ आणि काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा जो आहे तो करण्यात आलेला आहे। गेले 12 आणि 13 ऑक्टोबर पासून शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी असतील, काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मुंबईत सातत्याने पाठपुरावा करत होते। परंतु 12 तारखेला जास्तीत जास्त मंत्री महोदयांबरोबर बैठक मात्र चर्चा मात्र त्यासोबत पाठपुरावा होऊ शकलेला नव्हता, कारण बरेच जे मंत्री महोदय आहेत ते मुंबईमध्ये उपस्थित नव्हते, काही कारणास्तव ते बाहेर होते आणि त्यामुळे 12 तारखेला जास्त करून तो पाठपुरावा शक्य झालेला नव्हता। त्यानंतर 13 तारखेला स्वतः जे शिक्षक आमदार आहे यांनी अमरावती विभागाचे हे देखील मुंबई या ठिकाणी आलेले होते, किरण सरनाईक, आणि त्यांनी देखील हा पाठपुरावा करण्यामध्ये शिक्षक समन्वय संघ असेल, शिक्षक संघटना असतील यांच्यासोबत जो आहे पाठपुरावा केलेला होता। यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडे सुरुवातीला भेट घेण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात त्रुटीपूर्ततेचा विषय सुरुवातीला जेव्हा घेतला तर वारंवार असे जे शेरे येत आहे त्याविषयी आपण लवकरात लवकर जो आहे तो निर्णय घ्यावा, बैठक लावावी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत, असं शिक्षकांकडून शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात आलं। आणि त्याविषयी स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं का हे जे शेरे असतील आणि इतर जे अघोषित शाळांचं अनुदानाचं काम असेल, अघोषित सोबत त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांचं अनुदानाचं काम असेल, या संदर्भात आपण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बैठकीकरिता वेळ मागितलेली आहे। मात्र अजूनही महिन्यापासून ही वेळ जी आहे ती मिळालेली नाही आहे। त्या संदर्भात अजून कुठल्याही पद्धतीचं जे हालचाल होणं गरजेचं आहे ती झालेली नाही आहे। 1 महिना झालेला आहे तरी अजून वेळ मिळालेली नाही आहे। या संदर्भात हे जे काम आहे ते शिक्षक आमदार विक्रम काळे औरंगाबादचे यांना दिलेलं होतं, मात्र त्यांच्याकडूनही त्यांनाही अजून वेळ मिळालेला नाही की काय, असं एकंदरीत चित्र सर्वांना पाहायला भेटत आहे। त्याचसोबत दुसरा जो महत्त्वाचा विषय होता अघोषित शाळांना देखील अनुदानाचं, तर त्याविषयी सुद्धा जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांबरोबर बैठक होईल त्याच नंतर हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला जाऊ शकतो। त्यानंतर जे शालार्थ ID असतील यांच्या संदर्भात देखील जो पाठपुरावा आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता। त्यानंतर जे जमो अभ्यंकर साहेब आहे त्यांच्या समवेत सुद्धा बैठक झालेली होती। त्या ठिकाणी त्यांनी जो शालार्थ ID आहे, शालार्थ ID संदर्भात चर्चा करण्यात आलेली होती। तर शालार्थ ID संदर्भात संचालकांना फोन करून जे काही प्रलंबित प्रकरणं असतील, बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समवेत चर्चा करून प्रलंबित शालार्थाचे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावे यासाठी सांगण्यात आलेलं होतं। त्यावेळेस त्यांनी अध्यक्ष असतील, संचालक यांना फोनद्वारे ही जी चर्चा आहे ती केलेली होती। त्यानंतर स्वतः शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे त्रुटीपूर्तता करण्यासंदर्भात शिक्षक समन्वय संघ असेल, त्याचसोबत विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी हे पवार साहेबांकडे गेलेले होते आणि त्या ठिकाणी हा सर्व जो प्रश्न आहे तो स्वतः पवार साहेबांना सांगितलेला होता। मात्र हे होत असतानाच शिक्षक समन्वय संघ असतील, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील आणि शिक्षक आमदार किरण सरनाईक असतील हे त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी स्वतः किरण सरनाईक जे शिक्षक आमदार आहेत त्यांच्या आणि शरद पवार साहेबांची चर्चा झालेली होती या विषयावरती। तर त्यांनी सांगितलं की मी संबंधित म्हणजे पवार साहेबांकडून सांगण्यात आलं की जे संबंधित जे आहे त्यांना मी कळवतो, असं या ठिकाणी फक्त उत्तर जे आहे ते शरद पवारांकडून मिळालेलं आहे। आता संबंधित जे व्यक्ती आहे ते कशा पद्धतीने पुढे निर्णय घेत आहे हे पाहणं देखील औचित्याचं
ठरणार आहे. त्यानंतर अघोषितच्या ज्या फाईल आहे त्या देखील पुन्हा मागं पाठवण्यात आलेल्या होत्या. जेव्हा शिक्षक समन्वय संघ, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आमदार किरण सरनाईक हे जेव्हा शिक्षण विभागामध्ये होते तर त्यावेळेस जे शालेय शिक्षण विभागाचे सचिव आहे वंदना कृष्णा आणि त्याचसोबत उपसचिव यांची सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली होती. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे मी पत्र काढलेलं आहे आणि ह्या ज्या सर्व फाईल प्राथमिकच्या आणि उच्च माध्यमिकच्या ज्या मंत्रालय स्तरावरती आलेल्या होत्या त्या फाईल पुन्हा पाठीमागं पाठवलेल्या आहे. तर ह्या ज्या फाईल का पाठीमागं पाठवल्या तर सर्व एकत्रित फाईल ज्या पात्र करायच्या आहे त्या संचालक स्तरावरतीच पात्र करायच्या आहे. ज्या पात्र असतील अपात्र असतील हे सर्व संचालक स्तरावरतीच या फाईल ज्या आहे त्या घोषित करायच्या आहे आणि त्या ठिकाणी ज्या शाळा अपात्र होतील त्यांचा 15 दिवसामध्ये कॅम्प लावून 15 दिवसामध्ये त्यांची त्रुटीपूर्तता पूर्ण करून या सर्व एकत्रित फाईल ज्या आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या त्या ठिकाणी सर्व घोषित झाल्यानंतर त्या सर्व एकत्रित फाईलची माहिती मग मंत्रालयात घेऊन या असं एक पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अघोषितची आता सध्या माध्यमिकची जी तपासणी सुरू आहे ती माध्यमिकची तपासणी अजूनही जास्त फाईल असल्यामुळे सध्या सुरू आहे. परंतु हे होत असतानाच माध्यमिकचे शिक्षक मात्र अजूनही त्या ठिकाणी आंदोलनस्थळी जास्त संख्येने उपस्थित राहायला पाहिजे, तरच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. आंदोलन हे चालू असेल तरच हा प्रश्न जिवंत राहू शकतो. जर आंदोलन या ठिकाणी जर थांबलं तर या प्रश्नाला पुन्हा बगल मिळेल आणि या ज्या फाईल आहे यांची तपासणी पुन्हा रेंगाळत जाईल आणि हा अघोषितचा प्रश्न पुन्हा तसाच राहील आणि तो कधी सुटेल हे मात्र सांगू शकलं जात नाही. अशी माहिती स्वतः अघोषित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं या अघोषित शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांच्याकडून आव्हान देखील जे घरी बसणारे जे शिक्षक आहे माध्यमिकचे जास्तीत जास्त त्यांना आवाहन केलेलं आहे का लवकरात लवकर संचालक कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलनाला यावं आणि आपला प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा. यामध्ये काही शाळा जर अपात्र झाल्या आणि उद्या त्या स्वयंअर्थ सहाय्यक म्हणून जर घोषित झाल्या त्याला सर्वस्वी जबाबदारी सदर शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक सदर शाळा ही जबाबदार असणार आहे. त्याचसोबत आता त्या ठिकाणी माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे हे देखील उपस्थित झालेले होते. त्यांनी देखील संचालक कार्यालयामध्ये जाऊन तपासणी चालू आहे हे पाहिलं आणि ती माहिती पुन्हा शिक्षकांना आंदोलनस्थळी जाऊन सांगितली की तपासणी चालू आहे आणि हे होत असतानाच 20 तारखेपर्यंत या शाळा जे आता नुकतंच पत्र आलेलं आहे त्या पत्रानुसार 20 तारखेपर्यंत या शाळा ज्या आहे कोणत्या शाळा पात्र कोणत्या अपात्र याची माहिती जी आहे ती शिक्षकांना त्या ठिकाणी यादी संचालक स्तरावरती घोषित केली जाणार आहे आणि यादी घोषित झाल्यानंतर 30 तारखेपर्यंत 20 ते 30 तारखेपर्यंत कॅम्प जो आहे तो लावला जाईल आणि त्यानंतर पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये ही सर्व त्रुटीपूर्ततांची माहिती मागून घेऊन ही कॅम्प 20 ते 30 तारखेपर्यंत लावला की त्यामध्येच सर्व पूर्तता जी आहे ती केली जाईल. त्यामुळं या महिनाअखेर अघोषितची सर्व तपासणी पूर्ण होते की काय हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. आणि हे होत असतानाच जे शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी मुंबई या ठिकाणी गेलेले होते तर त्या ठिकाणी लवकरात लवकर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थ खात्याचे सचिव, शिक्षण खात्याचे सचिव यांची लवकरात लवकर बैठक लावावी आणि जी त्रुटीपूर्ततेची जी फाईल सध्या मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या टेबलवरती शिक्षण विभाग, अर्थ विभाग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हा जो काही प्रवास सारखा चालू आहे तो थांबवण्याकरता ही बैठक होणं खूप गरजेचं आहे. एकंदरीतच या पाठपुराव्यावरून एवढंच समोर येत आहे का कामकाज चालू आहे परंतु फायनल निर्णय जो आहे त्याच्यापासून हे सर्व त्रुटीपूर्तता आणि अघोषित हे खूप अजून दूरवरती आहे. फक्त दाखवलं जात आहे की काम चालू आहे मात्र प्रत्यक्षात जे निर्णायक स्थिती येणं गरजेचं आहे ती त्यापासून अजूनही त्रुटीपूर्तता आणि अघोषित खूप दूरवरती सध्या पाहायला भेटतंय. त्याच्यामुळं सर्व शिक्षक जे आहे ते एकत्र येत एकट्या संघटनेने लढण्यापेक्षा एकत्र येत मोठं आंदोलन जे आहे ते शिक्षकांना करावंच लागू शकतं आणि त्यानंतरच हा प्रश्न त्रुटीपूर्तता, अघोषित आणि प्रचलितचा प्रश्न मार्गी लागू शकतो. अन्यथा हे प्रश्न मार्गी लागू शकतील का नाही याविषयी संशय व्यक्त केला जात आहे
वेगवेगळ्या शिक्षकांकडून ही माहिती समोर येत आहे. त्याचसोबत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पायदिंडीचं आयोजन जे आहे सेवाग्राम ते नागपूर या ठिकाणी केलं जाणार आहे. विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत जे प्रचलित धोरण लागू करण्यासंदर्भात त्याचसोबत विविध आणखी जे शिक्षक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भात पायदिंडीचं आयोजन जे आहे ते विविध शिक्षक संघटनांकडून केलं जाणार आहे. आणि या पायदिंडीमध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवावा, जेणेकरून शासनावरती दबाव पडून आपला प्रश्न जो आहे प्रलंबित जे काही प्रश्न असतील, मग त्यामध्ये प्रचलित धोरण असेल किंवा इतर जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर मार्गी लागू शकतील.